बुलेटिनमध्ये स्वागत आणि एक स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत। अयातुल्ला अली खोमेनी यांची अभेद्य सुरक्षा भेदण्याकरता अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून चांगली नजर ठेवली होती। सॅटेलाइट्स आणि गुप्तचर यंत्रणांकडून इत्तंभूत माहिती मिळवली आणि अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी राबवलं आणि आपल्या शत्रूचा अचूक वेध घेतला। حضرت آیت الله العظما امام خامنه ای درود می‌فرستیم. तेहरानच्या मध्यभागी वसलेला बैत-अ-रहबारी नावाचा किल्ला भीषण हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे। अमेरिकेचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात सगळं काही नष्ट झालंय। शुक्रवारी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला खामेनी ठार झाला। पण या हल्ल्यापूर्वी इथं परिस्थिती काही वेगळीच होती। हाऊस ऑफ लीडरशिप नावाने ओळखल्या जाणाऱ्या याच अभेद्य किल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता खामेनी राहत होता। इथूनच तो आपल्या सहकाऱ्यांना आदेश देत होता। इराणच्या सत्तेची सगळी सूत्र खामेनी इथूनच हलवत होता। अमेरिका आणि इस्रायलकडून नाकाबंदीनंतरही खामेनी यांनी आपल्या समर्थकांसमोर इथूनच जाहीर भाषण केलं होतं। त्यामुळे बैत-ए-रहबारी हे अमेरिका आणि इस्रायलच्या टार्गेटवर होते। खामेनीला संपवण्यासाठी महिन्याभरापूर्वी अमेरिका आणि इस्रायलमध्ये गुप्त मिशन सुरू झालं। त्या मिशनचं नाव होतं ऑपरेशन एपिक फ्युरी। जेव्हा मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये 12 दिवसाची लढाई झाली होती ऑन 13th ऑफ जून, तेव्हा नाव दिलं होतं यूएसनी मिडनाईट हॅमर। त्याचंच एक उदाहरण आहे ऑपरेशन एपिक फ्युरी। आणि आपण पाहिलं की ज्या स्केलमध्ये अनप्रेसिडेंटेड लेवलला हे फायरिंग झालं आहे, हे दाखवतं की किती तयारी होती आणि इंटेलिजन्स लेवल्स या दोन्ही देशांचे किती हाय लेवलला आहेत। अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA आणि इस्रायलच्या मोसादने संयुक्तपणे हे मिशन सुरू केलं होतं। त्यांचा एक उद्देश होता आणि तो म्हणजे इराणचा सर्वोच्च नेता खामेनीचा खात्मा करणं। खामेनीच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात होतं। त्यासाठी सॅटेलाइट्स पासून तर गुप्तचर यंत्रणांपर्यंत सगळेजण कामाला लागले होते। बैत-ए-रहबारीमध्ये सुरू असलेली माहिती गोळा केली जात होती। खामेनीची सुरक्षा कशी भेदायची याची तयारी केली जात होती। पण ते काम काही सोपं नव्हतं। इराणच्या सैन्याचा गराडा खामेनी भोवती होता। बैत-ए-रहबारीमध्ये मोठमोठी बंकर्स तयार करण्यात आली होती। अमेरिकेच्या गुप्तचरांना सुगावा लागू नये म्हणून कोणताही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जात नव्हता। खामेनीच्या संरक्षणासाठी 4000 स्पेशल गार्ड तैनातही करण्यात आले होते। पण अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचरांनी खामेनीला अचूक हेरलं। पहाटेच्या वेळी त्यांनी डाव साधला। एकाच वेळी लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्रांनी बैत-ए-रहबारीवर जणू आकाशातून आगोपली। क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केला। इराणच्या रडारवर चकवा देत भीषण हल्ला केला। टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रांनी तळघरं उद्ध्वस्त केली गेली। कुणालाही काही कळायच्या आत होत्याचं नव्हतं झालं। अमेरिका आणि इस्रायलचा हा हवाई हल्ला म्हणजे जणू आकाशातून मृत्यू अवतरला होता। टॉमहॉक मिसाईलला इंटरसेप्ट करून त्यांना पाडणं खूप कठीण आहे, कारण ह्याच्या स्पीड्स खूप हाय आहेत। सबसॉनिक असलं तरी त्यांची स्पीड जवळजवळ 550 माइल्स पर आवर आहे आणि ह्यांची मारक क्षमता 1000 ते 1500 मैल आहे, म्हणजे जवळजवळ
1600 किलोमीटर ते 2400 किलोमीटरपर्यंत मार करू शकतात. आणि हे जे मिसाईल्स आहेत ह्यांच्या प्लॅटफॉर्म्स लँड असू शकतं, एअर असू शकतं आणि मॅक्सिमम टाईमला हे सीमधून फायर होतात. जवळपास 3 दशकांहून अधिक काळ इराणवर खामेनीची सत्ता होती. इराणला अण्वस्त्र सज्ज करण्याचा चंग खामेनींनीच बांधला होता. रशिया आणि चीनच्या मदतीनं इराणनं अण्वस्त्र सज्जतेसाठी प्रोग्राम सुरू केला होता आणि त्याचीच भीती अमेरिका आणि इस्रायलला वाटत होती. इराणमधील सत्ता उलथवून टाकणं किंवा खामेनीला संपवणं हेच अमेरिका आणि इस्रायलचं लक्ष होतं आणि अखेर शुक्रवारी या दोन्ही देशांनी त्यांचं ऑपरेशन यशस्वी केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. खामेनी यांच्या कार्यालयावर ड्रोन हल्ला करण्यात आला आणि वारंवार पाठोपाठ हल्ले करण्यात आले खोमेनी यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये. त्याची थरारक दृश्य समोर आलेली आहेत. एकाच वेळी अनेक ड्रोन्सचे हल्ले करण्यात आले, एकामागून एकाच लक्ष्याला टार्गेट करण्यात आलं आणि खोमेनींच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर खोमेनींचं संपूर्ण कार्यालयच उद्ध्वस्त झाल्याचं बघायला मिळत आहे. इस्रायलकडून या हल्ल्याची दृश्य जारी करण्यात आलेली आहेत. हा हल्ला इतका भीषण होता की काही क्षणात खोमेनी यांच्या कार्यालयाचं होत्याचं नव्हतं झालं. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले. इराणी मीडिया आणि प्रेस टीव्हीनं निधनाचा दावा केला. खामेनी यांच्या निधनामुळे इराणमध्ये राजकीय आणि सामाजिक अशांतता निर्माण झाली. त्यामुळे 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण आखाती प्रदेशातील सुरक्षा आणि भूराजकीय संतुलनाला आव्हान मिळालेलं आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू. इस्रायलच्या हल्ल्यात खामेनी ठार. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा. इराणच्या इस्लामिक क्रांतीचा प्रमुख चेहरा असलेले आयातुल्ला सय्यद अली खामेनी यांचा अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. इराणच्या सरकारी मीडियानं खामेनीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. शनिवारी खामेनी यांच्या सरकारी निवासस्थानी हल्ला झाला. त्यावेळी खामेनी नियमित कामकाजात व्यस्त होते. इराणच्या सरकारी मीडियावर खामेनीच्या मृत्यूचं वृत्त. इराणचा सरकारी चॅनल प्रेस टीव्ही आणि राष्ट्रीय वृत्त संस्था इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सीनं आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे. अमेरिका इस्रायल संयुक्त हवाई हल्ल्यात खामेनी आणि त्याच्या कुटुंबातील काही लोक ठार झाल्याचे इराणच्या सरकारी चॅनलचं म्हणणं आहे. इराणी प्रेस टीव्हीने हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलंय. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सरकारनं 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. तसंच 7 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. राजधानी तेहरानमध्ये सुरक्षा दलांनी हाय अलर्ट जारी केला आहे. रस्त्यावर तणावाचं वातावरण आहे. सर्वात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती घोषणा. ट्रम्प यांनी खामेनींना ठरवलं जगातील सर्वात क्रूर व्यक्ती. इराणच्या प्रसार माध्यमांनी खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर खामेनी यांच्या मृत्यूविषयी पोस्ट केली होती. खामेनी हा इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती होता. आता त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केवळ इराणी नागरिकांना न्याय मिळाला असे नाही, तर अमेरिका आणि जगभरातील अनेक देशातील लोकांना न्याय मिळाला आहे, ज्यांना खामेनी आणि त्यांच्या गुंडांनी ठार मारले होते. खामेनी आमच्या गुप्तचर यंत्रणेपासून लपून राहू शकला नाही. तसंच इराणी नागरिकांसाठी ही एक संधी असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. नेहमी जेव्हा कधी सैन्य अटॅक करतं मिडनाईट किंवा अर्ली मॉर्निंग 2 किंवा 3 वाजता जेव्हा शत्रू गफलतमध्ये असतो तेव्हा अटॅक होतो. मग 9 वाजता का? कारण इस्रायल आणि अमेरिकेला पूर्णपणे माहिती होती की ह्या वेळेला एक सिनियर लीडर्सची तिथे मीटिंग होते आहे आणि ही चांगली संधी आहे आपल्याला
ह्या पूर्णच्या पूर्ण लिडरशिपला एकाच वेळेला घात करायचा आणि त्यांनी तो केला. सूड घेण्याची इराणची धमकी. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यानं या हल्ल्याचा सूड घेणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग निर्माण झाले. खामेनी यांच्या मृत्यूनंतर जागतिक भौगोलिक राजकारण बदलण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसंच अण्वस्त्र युद्धाचा धोका वापरण्याची भीती व्यक्त केली जाते. इराणची सूत्र कोणाच्या हाती? खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सत्तेचा उत्तराधिकारी कोण यावरून राजकीय संकट निर्माण झालंय. इस्लामिक गणराज्याचे संविधान आणि विलायत ए फकीह या विचारधारेअंतर्गत इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इराणच्या सुप्रीम लीडरची निवड ही इराणच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.